हाय, मी नीलम. पार्ट फर्स्ट मध्ये लक्ष्मी बाग, कैलासपतीचं झाड, पूर्ण वडाचं झाड आणि आपलं लक्ष्मी मंदिर हे सर्व आपण बघितलंच आहे. तर आता कैलासपती झाडाचा मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवते म्हटलं होतं, तो बघा इथे तुम्ही. हे कसं पूर्णपणे झाड फुललेलं तुम्हाला इथं दिसतंय. सगळ्या बाजूने इतकी सुंदर फुलं येतात आणि यालाच हे कॅनन बॉल्स लागलेले आपणास दिसतायत. आता इथून पुढे जात असताना तुम्हाला लक्षात येईल, की ही 50 एकर एरियामध्ये एवढी पसरलेली जी बाग आहे, तर त्या बागेचं तसं संपूर्ण तर मी दाखवू शकणारच नाही. पण आपणास जेवढी काही मला जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता बाहेर एंट्रन्स पासून या मंदिरापर्यंत साधारणपणे कसं आहे, या बाजूला आपण आता निघालेलो आहोत. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता. या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला जिकडे तुम्ही नजर टाकाल, तिकडे तुम्हाला फक्त आणि फक्त आंब्याचीच झाडं दिसतील. मग काही मोठी आहेत, काही अशी पसरून अशी अगदी त्याची बघा तुम्ही कॅनॉपीज बघा त्याची कशी पूर्णपणे खाली आलेली तुम्हाला दिसेल आणि ती किती हेल्दी झाडं आहेत हेही तुम्हाला दिसतच असेल. अशा दोन्ही बाजूनी आपण कोकणातील हा निसर्ग आणि त्यामध्ये असणारी ही आंब्याची बाग. आजूबाजूला पूर्ण साईडनं आम्ही त्याला गडगा करायचा प्रयत्न केलेला आहे. गडगा मीन्स की आजूबाजूला आपण जे कंपाऊंड करतो त्याला इकडे कोकणामध्ये त्याला गडगा असे म्हणतात. आपण आता हळूहळू आपण आता मेन जे एंट्रन्स आहे घराकडच्या बाजू तिकडे आपण निघालेलो आहोत. तुम्हाला आता इथे जे झाड दिसते ते बघा. ही कशी सुंदर फुललेली मस्त आहेत. आणि इथून तुम्ही आता हळूहळू जसं पुढे येत जाल तसं तुम्हाला इकडे पहिल्यांदा तुम्हाला आता आपलं एंट्रन्स इकडे या बाजूला आला पुढे, की इकडे एंट्रन्स पासून दोन्ही बाजूला छोटीशीच आपली बेड करून त्याच्यामध्ये गुलाबाची झाडं, जास्वंदी वगैरे देवीला जी काही लागतात भरपूर झाडं, फुलं वगैरे ते सगळं आणि थोडंसं आपल्याला इकडे निसर्गरम्य वाटावं. कारण कोकणामध्ये कसं आहे बाकीची काही जास्त झाडं जगत नाहीत आणि येत नाहीत. तरी पण आम्ही इकडे हा बेड लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून मग तुम्ही आपला हे हे जो इकडे छोटासा बंगला बांधलेला दिसतो तुम्हाला, तो आम्ही आलो की नंतर तिकडे तो राहायला आम्ही वापरतो. आणि इकडे मग पुढच्या बाजूला सगळं जे काही तुम्हाला दिसतंय, तो आपले कामगार लोकं जे येतात, टीमच्या टीम असते. कधी ओरिसाहून येते, कधी बिहारहून येते. तर अशी जी लोकं काम करायला येतात, त्या टीमला राहण्यासाठी आणि इकडे त्यांच्यासाठी इकडे सगळी सोय केलेली आहे. आणि इकडे तुम्हाला जे दिसतं आहे, ते पूर्वी अगदी स्टार्टला आम्ही जेव्हा इथे या बागेमध्ये काम चालू केलं, तेव्हा पहिल्यांदा छोटीशी एक प्रथम खोली बांधली. नंतर मग दुसरी खोली, मग तिसरी खोली असं करत-करत आता इथे आपण साधारणपणे असं हे घर आपण इथे केलेलं आहे. त्याच्या भोवती सुद्धा इथे सगळी नेहमी खाण्यासाठी आपल्याला फळभाज्या किंवा पालेभाज्या मिळत नाहीत. त्यामुळं आजूबाजूला थोडंसं तिथे पिकवून आपण तिथेच खाऊ शकू, अशा सीझनल आपण तिथे भाज्या नेहमी घेतो. आणि मग त्या भाज्या घेतल्यानंतर याच्या आजूबाजूलाच इथे कुठे तुळस, कुठे काय वेली, कुठे जसं जे काही ज्या वेळेला शक्य होईल तसं केळीची झाडं, असं जे शक्य होईल ते सगळं आपण इथं केलेलं आहे. आता तुम्ही इथून पुढे बघितला तर ह्या घरामध्ये आतमध्ये आम्ही आधी छोटं होतो त्याचं आता सध्याच हे सगळं रिनोव्हेशन करून बऱ्यापैकी आता सगळं व्यवस्थित थोडंफार केलेलं आहे. आमचं हे किचन, छोटंसं किचन, छोटी पॅन्ट्री इकडे, त्यानंतर इकडे ह्या आतल्या बाजूला इकडे मॅनेजरला राहण्यासाठी आम्ही रूम्स वगैरे केलेल्या आहेत आणि या रूम्सच्या नंतर इकडे एक छोटा हॉल केलेला आहे. अगदी फार पूर्वी जेव्हा आम्ही सगळा आंबा काढायचो, तेव्हा ह्या हॉलचाच आम्ही जास्त उपयोग करत होतो. ह्या हॉलमध्येच पूर्णपणे आंबा पसरला जायचा. इथेच त्याचं सगळं काय आहे ते वजन करणे, त्याचं क्लिनिंग करणे, ते पॅकिंग करणे, हे सर्व गोष्टी आम्ही स्वतः इथे केलेल्या आहेत आणि इथे आम्ही त्या करत होतो. तर हा सगळा परिसर तुम्हाला बऱ्यापैकी थोडाफार मी दाखवायचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि इथे हे आमचे जे काही तुम्हाला दिसतात सगळे हे ॲक्चुअली कामगारचं म्हणणं चुकीचं होईल. हे सगळे आमच्या घरच्याच सगळे आहेत. माझा हा परिवारच आहे आणि ही सगळी लोकं इथेच राहतात
आणि आम्ही जेव्हा येतो तेव्हा आमचं हे किचन 12 महिने चालू असतं आणि ह्या लोकांचं सुद्धा जेवण-खाण सगळं आपल्याकडंच असतं. जे कोणी येईल त्या सगळ्यांना आम्ही इथे जेवण-खाण बनवतो. इव्हन ही जी बिहारी लोकं, आसाम लोकं येतात त्यांना सुद्धा आपण नेहमी होईल तितका शक्य होईल तेवढा सगळाच त्यांना पुरवठा, धान्य पुरवठा असू दे का बाकी सगळं असू दे, ते आपण त्यांना करत असतो आणि त्या पद्धतीनं इथे कामकाज केलं जातं. कारण कोकणामध्ये तुम्ही बघाल, तर इकडे फार गरिबी आहे आणि शिवाय इथे सगळं मिळत नाही. अगदी 2, 5, 10 किलोमीटर गेल्याशिवाय इथे काहीही अवेलेबल होत नाही. त्यामुळे इकडे सगळं आपणास ते अरेंज करावं लागतं. आता आपण हळू-हळू इथून बाहेर पडून आपण पुढे आता जो काही छोटासा बंगला बांधलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा सगळं इथे सुद्धा फक्त आमची एकच बेडरूम होती आणि खाली मोठाच्या मोठा पॅसेज केला होता. पण आता आम्ही तो थोडंसं इथेही थोडंसं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं इथे जरा वरती सगळं वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. इथे बाहेर सुद्धा मोठा भव्य परिसर ठेवलेला आहे आणि इथे नेहमी क्रिकेट खेळायला येईल किंवा गाड्या लावता येतील किंवा जी काही बाकी बाहेरच्या गाड्या येतात त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टसाठी भरणी करणे वगैरे ह्या सर्व गोष्टींसाठी इथे हा आपण खुला परिसर ठेवलेला आहे. इथे आणखी एक मला गोष्ट सांगायला आवडेल, की इथे जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा लाईटची व्यवस्था अजिबात नव्हती. तर आपण जवळ-जवळ 40 पोल्स टाकून आपण ही खूप लांबून लाईट आणलेली आहे आणि इथे आजूबाजूच्या गावामध्ये सगळीकडे रस्ते असू दे, लाईट असू दे, पाणी असू दे, लोकांना लागणाऱ्या सगळ्या रोजच्या सुविधा असू दे, त्यासाठी माझे मिस्टर अभय दोशी यांनी खूपच प्रयत्न केलेले आहेत आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते मदत करणारी एक व्यक्ती म्हणून खूप फेमस आहेत आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणा किंवा लोकांना ते आपण परतफेड करावी या दृष्टीने अभयनगर या नावाने एका छोट्याशा गावाला त्यांनी इथे अभयनगर हे नाव त्यांचं नाव दिलेलं आहे आणि खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अजूनही आपण त्याच पद्धतीनं इथे सर्वांना एका शाळेमध्ये आपण एक फ्लोअर बांधून दिलेला. असं जे काही शक्य आहे ते सगळं आपण करून देण्याचा याच्याबरोबरच प्रयत्न करत असतो. तर इथे पुढे आता बघा तुम्ही आता जो थोडासा रिनोव्हेशन केलेला मी जो बंगला म्हटला, तो छोटीशीच ही बंगली आहे. तर इथून तुम्ही आतमध्ये आल्यावर थोडं हे सगळं ओपन होतं आधी. आम्ही आता थोडंसं पॅक करून इथे आता दुसरी बेडरूम करायचा प्रयत्न केला. आधी पूर्वी वरती एकच बेडरूम होती. पण टॉयलेट आणि वगैरे 2-3 होते. पण आता आपण खाली हा हॉल करून आणखी एक दुसरा बेडरूम केलेली आहे. बॅकला वगैरे इथे इथे पण छोटंसं किचन करून ठेवलेलं आहे. अर्थात ते अजून कधी यूज केलेलं नाही. पण इथे करून ठेवलेलं आहे आणि ॲक्चुअली इथे आल्यानंतर आम्ही सर्व लेडीज कधीही किचनचा उंबरा ओलांडून आत गेलेलो नाही. त्यामुळं आम्हाला हे आमचं हे माहेरच आहे, की इकडे माझ्या मिस्टरांनी पहिल्यापासून कंडिशन घातली की तुम्ही उंबऱ्याच्या आतमध्ये यायचं नाही. त्यामुळे आम्हाला काही हवं ते मस्तपैकी टेबलवर बसून आम्ही ऑर्डर सोडली, की आमच्यापुढे हजर होतं आणि हा जो काही मिळणारा आनंद आहे, तो आनंद आणि या बागेमध्ये आल्यानंतर इथला निसर्ग, इथलं वातावरण, इथली आंब्याची बाग, हे सर्व भोगताना जी काही मजा येते, ती खूपच अवर्णनीय आहे. ते शब्दात सांगता येणार नाही. आणि अर्थात इथे तुम्ही सीझनप्रमाणेच यावं लागतं. कारण इकडची गरमी प्रचंड गरमी असते. ती गरमी आपल्याला अगदी नक्कीच सहन होत नाही. पण आता आम्ही त्याला थोडेफार हॅबिच्युएट झालेलो असल्यामुळं आम्ही ते करू शकतो. आणि खरंच असं वाटतं, की ही कोकणातली लोकं जेव्हा एवढं काम करतात, सकाळच्या 8च्या उन्हामध्ये आपण आपल्यासारखी लोकं थांबू शकत नाही आणि त्याच उन्हामध्ये ही लोकं दिवसभर राबत असतात. कोकणातल्या लोकांच्याकडे इतकं कष्ट करतात आणि त्या मानाने त्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळं इतकं हळहळायला होतं, इतकं वाईट वाटतं. पण काय हे सगळं बदलणं फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळं आमच्या परीनं आणि माझे सर्व जे काही आप्तस्वकीय आहेत, माझे रिलेटिव्हज आहेत, ज्यांना माहीत आहे, ते सगळी लोकं मिळून आम्ही इकडे आम्हाला जेवढं काही मदत शक्य करणं आहे, तेवढं आम्ही सगळे नेहमीच आजपर्यंत करत आलेलो आहोत. आणि करतो. आता इथे तुम्ही हे बघितलं इथून सूर्यास्त आणि अ, अ, उगवता सूर्य बघताना आकाशामध्ये जे काय रंगसंगती बघायला मिळते आणि इथे येणारा वारा,
इथे येणारे पक्ष्यांचे आवाज, अरे तुम्हाला किती आणि काय-काय सांगू. हे सगळं कसं आहे माहितीये का, ते निसर्गात जाऊनच ते तिथे तुम्ही ते अनुभवणं आणि हे शब्दात सांगणं हे फार कठीण आहे. तर अशा पद्धतीने इथे आम्ही हे छोटंसं इथे केलेलं आहे आणि आपण आता इथून बाहेर पडलो, की आपल्या घराच्या समोर सुद्धा थोडंफार मस्तपैकी सिटआउट असावं आणि एकदम डेरेदार झालेले हे वृक्ष, त्याच्याखाली असणारी ही सावली आणि आजूबाजूला परत इकडे थोडंसं ह्या मागच्या बाजूनी तुम्हाला मी जी काही झाडी आहे इकडं, ती सुद्धा थोडाफार तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते, की तुम्ही बघा. तुम्हाला नक्कीच ही बाग आवडेल आणि असे खरोखरच एकापेक्षा एक सुंदर आणि विषय माझ्याकडे आहेत. त्या पद्धतीनं मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करते. अर्थातच मी प्रोफेशनल नसल्यामुळे तेवढे प्रोफेशनल लोकांसारखे माझे व्हिडिओ असतीलच असं नाही. पण अगदी आतून अशी उर्मी येते आणि जे दाखवावं वाटतं आणि सांगावं वाटतं, ते मी तुम्हाला दाखवायचा आणि सांगायचा इथे प्रयत्न करत आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते आवडतच असेल अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही माझे चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त मा माझा व्हिडिओ सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही नक्की हे सगळे शेअर करा आणि अशा छान-छान व्हिडिओला तुम्ही नेहमी भेटत राहावा, बघत राहावा. त्याची मजा मी म्हणते निदान व्हिडिओमधून तर तुम्ही बघा आणि अशीच ही आंब्याची लक्ष्मी बाग भरभराटीला आलेली तुम्हाला दिसतीच आहे आणि हे सर्व कारण म्हणजे आम्ही जे काही थोडंफार लोकांसाठी करतो, परोपकार करतो, तर त्याचंच हे थोडंफार आम्हाला मिळणारा रिझल्ट आहे किंवा फळ आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे येणारी लोकं सुद्धा इतकी समाधानानं काम करतात, इतके खुश असतात, इतके आनंदी असतात. इतक्या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये ह्या लोकांचा आनंद लपलेला असतो. त्यांच्याकडे बघून खरंच आपल्याला असं वाटतं, की परमेश्वरानं आपल्याला किती भरभरून दिलेलं आहे, किती भरभरून दिलेलं आहे आणि तरीसुद्धा आपल्या सारख्या लोकांची थोडं काही नाही मिळालं, की तक्रार असते. "अरे, माझ्याकडे हे नाही. अरे, माझ्याकडे गाडी नाही. माझ्याकडे बंगला नाही." पण जेव्हा आपण ह्या लोकांच्याकडे बघतो, यांची मेहनत बघतो, तेव्हा खरंच वाटतं, की नाही ही लोकं म्हणजे खरोखर धन्य आहेत, खरोखर धन्य आहेत. त्यांना आपण किती सलाम करू तेवढा खरंच ही महान आहे आणि अशाच आपण नवीन-नवीन व्हिडिओजना भेटत राहूया. धन्यवाद. थँक सप्तरंग यू. या माझ्या चॅनलवर सप्तरंग नावाप्रमाणेच विविधता आहे. तिथे तुम्हाला रेकी आहे, मेडिटेशन आहे, नवकार रेकी आहे, भक्तांबर हिलिंग आहे, वेगवेगळे बर्ड्स, ॲनिमल्स, क्रिएटिव्हिटी आहे, डान्स आहे, सॉन्ग्स आहेत, सर्व काही आहे. काही त्या चॅनलवर नाही असं नाहीच आहे. आणि माझे सगळे जे काही ऑडिओज आहेत ते सगळे अगदी सगळ्यात महत्त्वाचंच सांगायचं राहिलं की माइंड पॉवर या विषयावर तर माझे सगळे जबरदस्त व्हिडिओज आहेत. सर्व ऑडिओज व्हिडिओज हे सर्व मी पूर्वी जे काही छान छान लेक्चर्स दिलेली आहेत त्या सगळ्याचंच मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. माझे अनुभव आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही माझं सप्तरंग 594 चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि